शेतकरी बांधवांसाठी मोठी अपडेट। 13 मार्चला 2000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 22वा हप्ता जमा होण्यास सुरुवात। जर तुम्हाला हप्ता आले नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता पीएम किसान योजनेचा जो काही 22वा हप्ता आहे ते बरेच दिवसांपासून रखडलेला होता। अखेर 13 मार्चला या शेतकऱ्यांना मिळणार आहे। या जिल्ह्यांमध्ये वाटप इथं होणार आहे। ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने काय करायचं ते सुद्धा सांगणार आहे। सर्वप्रथम 22वा हप्ता जे की 13 मार्चला जे की 22वा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2000 रुपये इथं पीएम किसानचा 22वा हप्ता इथं जमा होणार आहे। यामध्ये जे काही पैसे आहेत ते आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं येणार आहे। पीएम किसान योजना जे की भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे, जी की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। तर आता या योजनेच्या अंतर्गत वर्षाला तुम्हाला 6000 रुपये देण्यात येते। त्याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, तर याचे 6000 रुपये तुम्हाला मिळते। एकूण वर्षाला 12000 रुपये तुम्हाला शेतकरी बांधवांना इथं दिले जाते। तर आता कोणाला पैसे इथं मिळत आहे जे की पीएम किसानचा 22वा हप्ता आहे। यामध्ये 22वा हप्ता, तर यामध्ये जे काही शेतकरी पीएम किसानचे नोंदणीकृत आहे, ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्हल आहेत तर अशांना पैसे येत आहे। यानंतर ज्यांचे केवायसी पूर्ण केलेले आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, जमीन नोंद पूर्ण असलेले असे शेतकरी बांधवांना जे की पीएम किसानचा हप्ता इथं जमा होत आहे। आता बरेच शेतकऱ्यांची अडचण जाते की पैसे आले पण ते कशा पद्धतीने तर तपासायचं आहे। सर्वप्रथम पीएम किसान वेबसाईट इथं ओपन करून घ्यायचं आहे। बेनिफिशरी त्याच्यावरती क्लिक करा। मोबाईल नंबर किंवा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तिथं तुम्हाला इथं टाकायचा आहे। OTP टाका आणि चेक त्याच्यावरती क्लिक करा, तर त्यावरती तुमचं संपूर्ण स्टेटस इथं दिसून जाईल। पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचे आहे, सर्वप्रथम पीएम किसानची ई-KYC तुम्हाला करून घ्यायची आहे। काय करून घ्यायची आहे? पीएम किसानची ई-KYC। त्यानंतर आधार लिंक तपासा, बँक खाते तपासा, गावातील जे की कृषी अधिकारी तलाठ्याशी संपर्क करा। यानंतर महत्त्वाची जी काही सूचना आहे, म्हणजे तुम्ही जर ई-KYC केली तरच तुम्हाला पैसे इथं येतील, अन्यथा तुमचे पैसे इथं थांबणार आहे। लगेच तुम्ही तुमची ई-KYC पीएम किसानची करून घ्या आणि बँकेची KYC वेगळी आहे। बँक पासबुकला जर तुमच्या बँकेचे पासबुकचे जर KYC केलेले नसेल तर लगेच त्याची सुद्धा KYC करून घ्या। आता या जिल्ह्यांमध्ये पीएम किसानचे पैसे जमा होण्यास सुरुवात। यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, अकोला, तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे, जे की आता 2000 रुपये पीएम किसानचा 22वा हप्ता इथं अखेर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यानंतर जे इथे आपलं बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, जालना, तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। यानंतर इथे पुढील टप्प्यांमध्ये जे काही जमा होतील, यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जळगाव, तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। म्हणजे 5 ते 6 दिवस इथं पैसे जमा होण्याकरिता लागू शकते। यामध्ये धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, वर्धा, भंडारा, गोंदिया, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। यानंतर पैसे आल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, तर आता सर्वप्रथम तुम्ही तुमची ई-KYC तपासून घ्या। आधार लिंक आहे की नाही ते तपासा, जमिनीची नोंद आहे की नाही ते तपासा, पीएम किसानमधून तुमचं नाव वगळलेलं आहे का ते चेक करा। नसेल तर तुम्ही तलाठी, कृषी कार्यालय किंवा तलाठ्याशी संपर्क करा। यासाठी तुम्हाला लेखी अर्ज देतो अशा पद्धतीने लिहायचा आहे। तालुका कृषी अधिकारी, आपला तालुका, जिल्हा, पीएम किसान योजनेचा हप्ता न मिळाल्याबाबत तक्रार, अशा पद्धतीने ते लिहायचं आहे। मी खाली सही करणारा अर्जदार प्रधानमंत्री पीएम किसान सन्मान निधी योजना, या योजनेतून मी लाभार्थी आहे, परंतु मला अद्यापही 22वा हप्ता इथं जमा झालेला नाही आहे। त्याचप्रमाणे यामध्ये तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, तुमचा जिल्हा, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, यानंतर पीएम किसानचं जो तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, बँक खाते नंबर, तर हे तुम्हाला सर्व डिटेल्स तुम्हाला भरायचे आहे। त्यानंतर दिनांक, अर्जदाराची सही आणि नाव लिहायचं आहे। अर्जासोबतच तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12/8, पीएम किसान नोंदणी, मोबाईल नंबर, तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडून त्यासोबत द्यायचे आहे। तर आता कोणाला लाभ मिळणार नाही, जे टॅक्स भरत आहे, सरकारी कर्मचारी आहे, मोठे उद्योगपती आहे,
डॉक्टर, इंजिनियर, वकील या तर अशांना पैसे इथं मिळणार नाही. तर आता ई-के-वाय-सी केली तरच तुम्हाला पी एम किसानचा हप्ता इथं मिळेल. तर ई-के-वाय-सी अनिवार्य झालेली आहे. तर लगेच तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करा, जेणेकरून पी एम आणि नमोचे हप्तेसुद्धा तुम्हाला इथं मिळेल.